राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टींची सुद्धा 500 एकर जमीन आहे असं काहीतरी आरोप केल्याचं मी ऐकलं, माझ्या कानावर आलं. आणि त्याच वेळी मी निर्णय घेतला की एखाद्या चळवळीला धार आली, निवडणुकीचा कालावधी आला, तर आमच्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्यांच्यावर नेहमीच अशा प्रकारचे आरोप या प्रस्थापितांच्याकडून केले जातात. एकदाच काय तो सोक्षमोक्ष होऊन जाऊन दे, एकदाच काहीतरी महाराष्ट्राच्या जनतेला कळून दे. हे पावसाची उन्हातानाची पर्वा न करता आलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही कळून दे आपण कुणाच्या नेतृत्वाखाली काम करतोय, कुणाच्या बुडाखाली आमदार आहे, कुणाच्या बुडाखाली पाणी जातं हेही कळून दे. म्हणून मग मी शेवटी असा निर्णय घेतला की जी काही कथित 500 एकराची जमीन माझ्या नावाची जी आहे त्याचे 7 बारे राजेश क्षीरसागर यांनी घेऊन यावेत. मी बक्षीस पत्राद्वारे त्यांच्या नावावरती करून द्यायला तयार आहे. त्या पद्धतीनं 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन त्याच्यावर सगळा मजकूर लिहून बक्षीस पत्राचा फक्त स्टॅम्प ड्युटी तेवढी त्यांनी भरायची आहे. ते भरायला माझ्याकडे पैसे नाहीत. ती सगळी गट नंबरला लिहायला जागा ठेवलेली आहेत, त्याच्यावर गट नंबर सांगावेत, त्यांनी ते टाकतो, त्याचे 7 बारे दाखवावेत आणि त्याच्यावर सही करून त्यांना सगळ्यांच्या साक्षीनं महात्मा ज्योतिबा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं लोकवर्गणी काढून निवडून येणारा मी माणूस आहे. आणि म्हणून त्यांच्या साक्षीनं ही अवैध मार्गाने कमावलेली जी काही मी संपत्ती आहे असं ते म्हणतात ती त्यांना मी देणार आहे. आणि म्हणून गेल्या अर्ध्या पाऊण तासापासून मी इथं त्यांची वाट बघत थांबलेलो आहे. वकिलासहित मी सगळं तयार घेऊन आलेलो आहे. त्याच्यावर सही करणार आहे, अंगठा करणार आहे, म्हणजे माझी सही नव्हती असं म्हणायला कोणी वाव ठेवणार नाही.